मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की आचारसंहिता ही काही काळासाठी स्थगित होऊ शकते. कारण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला आचारसंहिता स्थगित करण्यासाठी पत्र दिलेलं आहे आणि जर तसं झालं तर आचारसंहिता नक्की स्थगित होईल आणि हिवाळी अधिवेशन हे 8 डिसेंबर पासून होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता अशी स्थगित होऊ शकते असं बोललं जातंय. पण 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन झालं तर या हिवाळी अधिवेशनामध्ये या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा कशा पद्धतीने मांडता येईल यासाठी माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर असतील किंवा तुकाराम बाबा महाराज असतील यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे अनुप चव्हाण सर यांच्या प्रमुख नेतृत्वात मोठं आंदोलन करण्याचं नियोजन चालू आहे. त्याबरोबरच माननीय कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक सुद्धा पार पाडणार आहे असा शब्द भरतशेठ गोगावले यांनी तुकाराम बाबा यांना दिलेला आहे. त्यामुळे भरतशेठ गोगावले असतील किंवा शहाजी बापू पाटील असतील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत शिष्टमंडळाची भेट होईल, बैठक पार पडेल. या बैठकीत नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. कारण झालेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची जी योजना आहे ही योजना बंद पडू देणार नाही, याचे जे अडथळे असतील ते दूर करेल असं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेब या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कसा सकारात्मक निर्णय लावण्यासाठी प्रयत्न करतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यापूर्वी अधिवेशनात 100% प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा गाजणार आहे. अनेक आमदार, अनेक लोकप्रतिनिधी यासाठी सकारात्मक आहेत, ते आपला मुद्दा अधिवेशनात मांडणार आहेत आणि हा मुद्दा 100% अधिवेशनात गाजणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळात सुद्धा 100% वाढ होईल. पण या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा रोजगार कसा देण्यात येईल या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठकीत शिष्टमंडळ चर्चा करेल आणि यावरून पुढील दिशा ठरवली जाईल. पण आनंदाची बातमी हीच आहे की येणाऱ्या 8 डिसेंबर पासून जे महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी काहीतरी सकारात्मक निर्णय लागेल किंवा त्यांच्या कार्यकाळात वाढ होणार आहे हे निश्चित आहे. हीच महत्त्वाची अपडेट होती. ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.